ती पोलीसवाला मामा ते आम्हाला वागतात 1000 रुपये, आमच्याकडे आहे 400 रुपये देतो म्हणलं तरी हा नाही म्हणते जमा करतो म्हणते गाडी. आता तुम्हीच सांग. आमचा भाऊ चाळावरनं गाडी ढकलतोय आणि एक जण इकडून यायला लागलाय चलत, दिसतंय का? मी पण गाडी ढकलून कटाळा आला. फायनली 120 रुपयाची चाय बनवून घेतलेली. गुड मॉर्निंग. आज जायचंय पुण्याला. रात्रीच आंघोळ केली त्यामुळं आज काय आंघोळ केली नाही. आता चाललो पुण्याला. आम्ही आलो होतो पुण्यात. पुण्यामध्ये एक मित्र राहतो, त्याच्या रूमवर आलोय आता सध्या. चला तुम्हाला दाखवतो तुझी रूम. शिवाय वाघ हॅशटॅग आगाव वाघ. आम्ही आलो होतो फिरायला. तर आता दोघ जण फोटोशूट चालू आहे, तुम्हाला दाखवतो फोटोशूट कुठं चालू. गौरव फोटो काढतो शंभूचा. तर मधात कोण पण यायला लागलेलं आहे, बघताय आता फोटोशूट चालू आहे ते. मी आलेलो आहे ते स्वामीनारायण मंदिर. ते इथला नजारा बघा. 4 वाजता गेट उघडत आहे. आता भारी वाटतं इकडं, शांत वातावरण. सगळे फोटो शूट काढतात. फोटोशूट काढतात. तर आम्हाला पण काय काम नाही, आम्ही पण फोटोशूट काढतोय. माहिती ना, आता आले आम्ही स्वामीनारायणला. आमचा रस्ता चुकलेला पहिल्यांदा, तुमच्या माहिती सांगतो. आम्ही त्या साईडला गेलतो, पुन्हा ह्या साईडला आलो. नाही तर आमचं आता 50 दळ जाताना व्यवस्थित जावं लागेल. केतनला थँक्यू मानण्यात येईल फुल टाक करून दिल्याबद्दल. तुमचे 2 शब्द सांगा. बस. तर चालू आता एक फोटो काढू रे. पहिला नंबर हा आहे, माझे झालेले फोटो काढून. दुसरा नंबर आमचा, तिसरा नंबर आमचा. फोटो काढतो. तुम्हाला आतमध्ये नेता येणार नाही, पण असेल लाईन लावल्यावर असं नेता येईल आतमध्ये तुम्हाला. कारण 4 वाजता गेट उघडतंय. आता गेट तर झूम झालं तर चुकून, त्याचा काय प्रॉब्लेम नाही बरं का. आता एक आम्ही रील शूट करणार आहे बंटीने. मी पुन्हा तुम्हाला पोस्ट केलं होती सण रील्स, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त रील्सला ओके मध्ये लाईक करा. व्ह्यूज जाऊ द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या असाच. बंटी भाऊ सबस्क्राईब करा. गर्दी बघून युटर्न घराचा रस्ता धरला. आता दुसरीकडे जातो कुठतरी, देवळात जायला गर्दी होती. असे हम थेट जाईल किधर तुम्ही. देवळाचं दर्शन लांबच घेतलेलं आहे. आता आम्ही आलो थेट आमच्या गाडीकडं. तर काय विषय नाही, गेल्या बारीच्या आलतो देवाला. आता नीट लांबनं दर्शन घेऊन दुसरीकडे जायचं. आता अरे येतो ही आमची गाडी. हेल्मेट का सांभाळणं होय ना, नुसतं वागवतो. आखरी बार हमारा देव को मुजरा. तो चलो सीधा हम मिलते. 2 व्हीलर इथं आम्ही 3 जण होतो. एका 2 व्हीलरवर 3 जण होतो. आमच्या पाशी हेल्मेट आहे, लायसन आहे, गाडीला आरशे आहेत. पण आम्हाला तुम्हाला दाखवतो बॅक साईडच्या कॅमेरा. ती पोलीसवाला मामा ते आम्हाला वागतात 1000 रुपये, आमच्याकडे आहे 400 रुपये देतो म्हणलं तरी हा नाही म्हणते जमा करतो म्हणते गाडी. आता तुम्हीच सांगा काय करायचं. हे असली आता बोलायला नको. तर बघतो काय होतंय काय नाही. ती तिकडे बघतो तर कळते हालतो इकडं. त्या पोलीसवाल्याने काय केलंय, ऍक्टिवाची चावी दिली. तर ह्या गाडीची चावी घेतली काढून आणि त्याच्यासोबत रूमची पण चावी होती. आणि आता ती पोलीसवाला गेला निघून, म्हणला तुम्ही चावी बनवा म्हणला, माझ्याकडून कुठं हरवली. तर आता ते पोलिसाचं नाव पण आम्ही नीट बघितलं नाही. पण आता काय करायला लागेल, आता इथनं गाडी ढकलत न्यावं लागेल. आता आम्ही टाकलाय गाडी. पोलीसवाला त्याच्या शब्दात नाही त्याला बोलला. आमची चावी घेऊन गेला, पुढे जाऊन धडकून मेला.
त्यावेळी काय 40 मध्ये बनवून भेटत. चावी काय 40 रुपयामध्ये बनवून भेटत. पण ते पुढे जाऊन मिळाला बिला तर काय करायचं आता. चल तसा तर आता अशी टाकला लागते बाबा गाडी. तर भेटतो तुम्हाला मी नंतर. ह्या चावीने तर घोटाळा केला. आता मी आपला बघतो आम्ही चावी बघतो दुकान कुठं आहे. तर चावीचं दुकान बघतो कुठं आहे. तर आता आम्ही उताराला. आता उताराने गाडी लुटीत लावायची. आता काय नाही लग आहे. तर इथलं चावीचं दुकान आहे. तर 800 काय तर मीटरवर आहे. तर बघा आता काय करतो काय नाही सांगतो तुम्हाला काय होतंय काय नाही. तर समोरच टोयोटा शोरूम आहे. तर टोयोटाची गाडी पण भारी असते. पण सध्या आपलं काय चालू ती बघतो. रुटीनला लागू द्या. गाड्या तर चांगल्याच आहेत त्यांच्या. पण आता सध्याला आमच्या चावीचं भानगड बघू द्या. बघतो आम्ही काय तर जुगाड लावायचा प्रयत्न. हार मानायची नाही भावांनो. तर भेटतो थोड्या वेळ. तर उताराने आमची गाडी थेट लुटीत चाललेली. आणि आम्ही तुम्हाला सांगतो का आम्ही अशी चौकजण होतो असं. तर चावी घेतली काढून मदत आला तर मेला बिला नाही. राहू द्या करतो आता प्रयत्न तर चालू. तिथनं चढ उतार येत राहतात. उतार आला आता थोडा चढ आलाय. थोडा आता उतरायला लागेल. आता काय टाकलाय बी येत नाही. भेटतो तुम्हाला चावीच्या आधीवर गेलो आता डायरेक्ट सेंटरवर. आमचा भाऊ चाळावरनं गाडी ढकलतोय आणि एक जण इकडून यायला लागलाय चलत. दिसतंय का हेल्मेट घालतोय ते. हा तीच. तर एक जण तिकडे बसलाय. चढायला गाडी ढकलून थकलाय. आणि मी पण गाडी ढकलून कटाळा आला. बारीतलं तिकडे गेलो. पण तिथनं आणि माघार आलो. चावीवाले दुकान इकडे राहील. आज माझा बड्डे आहे. माझ्या बड्डेच्या टायमाला गोळ झाला बघा. जाऊ द्या. तर दिवस सारखाच म्हणत आलो मी. आता नीट थेट निघाल बघा. चावीच्या दुकानात आलोय. आता चावी बनवायची. चावी आता माप घेतात. चावीचं माप घेतात. तर बघतो आता गाडी ढकलून अवतार काय झालं. चावी बनवतो. भेटतो नंतर. फायनली 120 रुपयाची चावी बनवून घेतलेली. आता काय नाही. आता थेट पण लेट. चल बस आता घ्या. एकदा झालेली चावी चालू. नियोजन तर एकदम एक नंबर गाडी बनवलेली एकदम कटाकट. आता ह्यांचे चेहरे बघा कसे उठून दिसतात. तर आता आलेलो आहे घरी. आता घरी सकाळचा शिळा भात राहिलेला. त्याला पिवळा भात करतो आणि मस्तपैकी 3 जण खातो. प्रोसेस इथं चालू आहे खाली बनवायला. नाद नाही. आमचा आचारी भाऊ बनवतात. आजचा ब्लॉग खास आहे. पोलिसांनी आम्हाला पकडलं होतं. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तरी सबस्क्राईब करूनच जा. तर बघाय पूर्ण ब्लॉग.